दरम्यान या सगळ्या घटनेचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। जुहू वायरलेस रोड इथे असलेल्या एका मेडिकल स्टोअरला सकाळी 6च्या सुमारास आग लागली। ही आग इतकी भीषण होती की आगीमध्ये संपूर्ण मेडिकल स्टोअर जे आहे ते जळून खाक झाले। सकाळी 6 ते 6:15च्या सुमारास ही आग लागली होती आणि त्यानंतर एकूणच ही आग जी आहे ती वाढत गेली होती। या आगीमध्ये एकूण आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। या मेडिकल स्टोअरच्या वरती आपण जर पाहिलं तर पोटमाळा होता आणि या पोटमाळ्यावरती एक कुटुंब राहत होतं। आग लागल्यानंतर एकूणच इथल्या कुटुंबातल्या लोकांचा गुदमरून याच्यामध्ये मृत्यू झाला आहे। आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 8 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी असून रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावरती उपचार सुरू आहे। आग नेमकी कशामुळे लागली होती हे अजून स्पष्ट झालं नाही आहे, मात्र शॉक सर्किटमुळे ही आग लागल्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। कॅमेरामॅन शारीफसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते यांच्याकडनं। सीमा, नेमकी घटना काय झाली ज्यामुळे या सगळ्या कुटुंबाचा करुण अंत झालाय? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळी 6 ते 6:15च्या दरम्यान ही आग लागली होती आणि आग नेमकी कशामुळे लागली आहे असा प्राथमिक अंदाज तरी सांगण्यात येतोय की शॉक सर्किटमुळे आग लागली होती। मात्र इतकी भीषण आग होती की ह्या आगीमध्ये संपूर्ण मेडिकल स्टोअर जे आहे ते जळून खाक झालं होतं। इतकंच नाही तर मेडिकल स्टोअरच्या वरती आपण पाहिलं तर एक पोटमाळा आहे आणि या पोटमाळ्यामध्ये एक कुटुंब राहत होतं। मात्र या आगीमध्ये संपूर्ण कुटुंब जे आहे ते मृत झालेलं आहे। एकूणच या कुटुंबात 9 जण होती आणि त्यापैकी 8 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। तर जी महिला अजूनही उपचार घेते त्या महिलेची प्रकृती आपण जर पाहिली तर गंभीर प्रकृतीमध्ये आहे। सकाळी 6:15च्या दरम्यान आग लागली होती, मात्र इतकी भीषण आग होती की या आगीमध्ये पूर्ण एक कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे, कुटुंब संपलेलं आहे। सीमा, तू आमच्यासोबत अशीच राहा। आपण या आगीमध्ये कोणाकोणाचा मृत्यू झालाय ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघणार आहोत। 8 जणांचा या आगीत मृत्यू झालाय। सबुरिया मोजीन खान, वय वर्ष 52, सिद्दीक खान, वय वर्ष 35, रबील खान, वय वर्ष 28, मोजिल खान 8 वर्षांचा लहान मुलगा आहे, तुबा खान 8 वर्ष, उनिया खान 5 वर्ष, अलीजा खान 4 वर्षाची लहान मुलगी आहे, अल्ताज खान 3 वर्ष। अशी या सगळ्या लहान मुलांची नावं आहेत। या मृतांमध्ये एका 3 महिन्याच्या लहान मुलाचा देखील समावेश आहे। 8 जणांचा मृत्यू झालाय। एक महिला गंभीर जखमी झालेली आहे, भाजलेली आहे, तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान एक मोठी बातमी येते, ज्या महिलेवर उपचार सुरू होता त्या महिलेचा देखील मृत्यू झालाय। म्हणजे संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेलं आहे। अधिक माहिती घेऊया सीमा दाते यांच्याकडनं। सीमा, ज्या महिलेवर उपचार सुरू होते त्या महिलेचा देखील दुर्दैवी अंत झालाय। नक्कीच एकूण ज्यावेळी फायरने जी लोकं आत अडकली होती त्यांना बाहेर काढलं, त्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला होता। मात्र त्यापैकी 2 जण जे आहेत त्यांच्यावरती कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि एक महिला जी आहे ती 45% भाजली होती, हिला कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं। मात्र त्यात आपण जर पाहिलं तर तिची प्रकृती फारच गंभीर होती आणि आता असं कळतंय की त्या महिलेचा देखील याच्यामध्ये मृत्यू झाला आहे। त्यामुळे एकूणच आता मृतांची आकडेवारी जी आहे ती 9 वर पोहोचली आहे। त्यामुळे जर एका दुकानालाही आग लागली होती, मात्र या आगीमध्ये संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता मृत्युमुखी पडलेलं आहे। श्रीरंग, मात्र या आगी मागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र जेव्हा तू तो भाग बघितलास, त्या भाग बघितल्यानंतर अत्यंत अरुंद जागा होती का ज्या ठिकाणी हे सगळे जण दाटीवाटीनं राहत होते? तिथली परिस्थिती नेमकी काय होती? कशा पद्धतीने हे सगळे लोक राहत होते? नक्कीच खरं तर अंधेरी वेस्ट भागामध्ये जुहू गल्ली आहे, या ठिकाणचा परिसर आहे आणि एकूणच गल्लीमध्ये हे दुकान जे आहे ते होतं आणि मेडिकल दुकान असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक औषधं होते, ज्वालाघाई पदार्थ देखील होते। तर यामुळे आग जी आहे ती मोठ्या पद्धतीने लागत गेली, शॉक सर्किटमुळे आग लागली असेल असा प्राथमिक अंदाज आहे। मात्र अजूनही या संदर्भातली चौकशी जी आहे ती फायर ब्रिगेडकडून होणार आहे। श्रेयंक, मात्र या सगळ्या लोकांना वेळीच बाहेर पडता आलं नाही, अरुंद जागा होती, अशी परिस्थिती होती का? काय नेमकं झालं असावं त्या ठिकाणी ज्यामुळे या सगळ्या लोकांचा मृत्यू झाला असावा?
नक्कीच खरं तर मेडिकल स्टोअरच्या वरती एक पोटमाळा आहे आणि पोटमाळ्यावरती हे संपूर्ण कुटुंब राहत होतं. ज्यावेळी 6:15 दरम्यान आग लागली होती त्यावेळी खाली उतरण्याचा प्रयत्न जरी केला तरी यांना उतरता येऊ शकलं नव्हतं, कारण खालचं संपूर्ण दुकान जळालं होतं आणि त्यानंतर वरती जाण्यासाठी जी शिडी असते ती शिडी देखील संपूर्ण जळाली होती आणि अरुंद गल्ली असल्यामुळे नेमकं कुठून बाहेर पडायचं हे इथल्या लोकांना समजत नव्हतं. त्यामुळे जेव्हा या लोकांना मदत करण्यासाठी लोक धावून आली तर लोकांना देखील जाता येत नव्हतं. शेवटी घराच्या वरती जे पत्रे असतात ते पत्रे फोडून लोकांनी या सगळ्यांना बाहेर काढलं होतं. नक्कीच म्हणजे अरुंद गल्ली असल्यामुळे आणि वरती पोटमाळा असल्यामुळे ही दुर्घटना आणखीन वाढली असेल असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद सीमा, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. आपण एक मोठी दुर्घटना मुंबईमधली बघतोय, ज्या ठिकाणी एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये एक 3 महिन्याचा मुलगा देखील सामील आहे. या सगळ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. झोपेत असताना ही आग लागली. सकाळी 6:15च्या सुमारासची ही घटना आहे आणि कोणालाही घराच्या बाहेर पडता आलं नाही आणि या आगीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे 9 जणांचा.